नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यात गवार का करावी, कोणासाठी फायदेशीर आहे, खर्च किती येतो आणि नफा किती मिळू शकतो. तर आजची माहिती शेवटपर्यंत पहा, कारण गवार हे असं पीक आहे जे कमी खर्चात जास्त उत्पन्न देऊ शकतं. तर सर्वात प्रथम गवार म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात. तर गवार हे डाळवर्गीय भाजीपाला पीक आहे. हे पीक उन्हाळा सहन करतं, कमी पाण्यात वाढतं आणि बाजारात याला कायम मागणी असते. तर उन्हाळ्यासाठी गवार का बेस्ट आहे. तसेच उन्हाळ्यात पाणी कमी, खर्च जास्त आणि धोका जास्त असतो, पण गवार उष्णता सहन करते, कमी पाण्यात टिकते, इतर भाज्यांपेक्षा लवकर येते. म्हणजेच उन्हाळ्यात सेफ पीक म्हणजे गवार पीक. खर्च कमी आणि नफा जास्त. गवारचं सगळ्यात मोठं प्लस पॉईंट म्हणजे कमी खर्च. साधारण एकरचा खर्च बियाणं 1000 ते 150 रुपये, खत औषध 3000 ते 4500 रुपये, मशागत पाणी 4000 ते 5000 रुपये, एकूण खर्च 10 ते 15000 रुपये. गवारीचे लवकर उत्पन्न मिळतं. गवारची 45 ते 50 दिवसात पहिली तोडणी चालू होते. दर 2-3 दिवसांनी शेंगा काढतात. म्हणजे सतत तोड, सतत विक्री, सतत हातात पैसा. म्हणजे रोज 1500 ते 2000 रुपये आपणास मिळू शकतात. गवारीला बाजारात कायम मागणी असते. घरगुती वापरासाठी भाजी मंडईमध्ये भाव थोडा कमी जास्त झाला तरी विक्री ही गवारीची थांबत नाही. हेच या पिकाचं मोठं वैशिष्ट्य आहे. जमिनीसाठीही फायदेशीर. गवार हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे जमिनीत नत्र वाढतं. पुढच्या पिकाला खत कमी लागतं. म्हणजेच आज गवार उद्या दुसऱ्या पिकालाही फायदा होतो. तर उत्पादन 25 ते 40 क्विंटल एकरी होते. सरासरी भाव धरला तर 30 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा होतो. भाव चांगला असेल तर नफा अजून वाढू शकतो. तर गवार हे पीक लहान शेतकऱ्यासाठी, कमी पाणी असणाऱ्यासाठी, भाजीपाला नव्याने सुरू करणाऱ्यासाठी, या सगळ्यांसाठी गवार हे पीक योग्य आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कमी खर्च, लवकर उत्पन्न, कमी धोका आणि खात्रीशीर विक्री हवी असेल तर उन्हाळ्यात गवार नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू.